नमस्कार मित्रांनो, आज आम्ही जरा चाललो आहोत बाहेर. आज आमच्या बाळाचा डोस आहे, तर बाळाला आम्ही हेल्थ सेंटरमध्ये घेऊन चाललो आहे. तर बघूया आपल्यापासून हेल्थ सेंटर किती लांब येते आणि आता निघायची तयारी चालू आहे. तुम्हाला दाखवतो मी. आणि निघायचं. हे बघा, अनु रेडी झालेली आहे. हे बघा, आम्ही डोसला आता निघालो आहोत आणि अनु बघा एकदम फुल रेडी झाली आहे. अच्छा, डोस घ्यायचा ना आज. ते बघा एकदम टिक्का बिक्का लावून एकदम ओके मध्ये रेडी झाली आहे. हो, चला निघायचं आता. चला तर आम्ही मग निघालो आहे अनुला घेऊन. काय करा बाय बाय करते अनु. आणि फायनली आम्ही ऑटो पकडलेली आहे. ऊन पण जरा होतं, त्याच्यामुळे म्हटलं ऑटोने जाऊ. एक घरापासून 5 मिनटावर आहे आरोग्य केंद्र. आणि ऑटोमध्ये वाऱ्याचा पण भरपूर आवाज येत होता, तर आम्ही 5 मिनटात मग तिथे आरोग्य केंद्राच्या इथे पोहोचलो. तुम्ही बघू शकता. आणि आम्ही जिथे आता उतरलो तिथे समोरच आरोग्य केंद्र आहे. मग तिथे आम्हाला 20-1 मिनटं लागले. त्यानंतर मग आम्ही अनुला डोस दिला आणि लगेचच घराकडे निघालोत. तर मित्रांनो, आपण आलो आहोत अनुला डोस देऊन. डोस दिला अनुला आणि ती थोडंसं रडत होती. सुई वगैरे टोचून दिली. हे बघा अनु, कसा डोस दिला? डॉक्टर काय बोलली? सुई दिली. अरे बापरे, अनुला सुई दिलेली आहे आणि खूप रडत होती, म्हणून आम्ही तिथून पटकन आलो है ना. अरे बापरे, चला इकडे या. आपण इकडे बाहेर येऊ थोडं हवेला. हे बघा, वाव, मस्तपैकी ऊन पडलंय कडक. पावसाळ्यात असं ऊन म्हणजे कालपर्यंत गारवा होता इथे, आज एकदम कडक ऊन पडले. हे बघा, मग दाखवतो बघा. अरे बापरे, किती कडक ऊन आहे, किती कडक ऊन आहे. किती कडक ऊन पडले बघा, बघू शकता तुम्ही. अनु इकडे बघ पप्पा. अनु आणि पप्पा काय म्हणतात? इकडे बघ, इंजेक्शन दिलं. सिस्टरने इंजेक्शन दिलं. इकडे बघ. कुठे दिलं अनु? नाही, तिचं आता बोलायचा मूड नाही आहे. ठीक आहे, ओके फ्रेंड्स, आम्ही घरी ऑलरेडी आलेलो आहोत. तर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, बाय. अनु बाय करा. बाय बाय.